हाय, नमस्कार मैत्रिणींना. तर थंबनेलवरून तुम्हाला कळत असेल आजचा टॉपिक काय आहे ते. तर ह्या ब्लाऊजचं शोल्डर उतरते म्हणून त्या बाईने माझ्याकडं परत दिला आहे रिपेअर करायला. पण मला सांगा मैत्रिणीनं, आपण ब्लाऊज शिवून दिल्याच्या नंतर ब्लाऊज फाटेपर्यंत ती टेलरचीच जबाबदारी असते का? मला तर नाही असं वाटत टेलरचीच जबाबदारी असते. कारण हा ब्लाऊज शिवून जवळजवळ आता 1.5 वर्ष होईल. संक्रांतीच्या टायमाला शिवलं होतं. संक्रांतीला 1 वर्ष पूर्ण होऊन गेलं आणि आत्ता माझ्याकडं हा शोल्डर उतरते म्हणून परत रिपेअरिंगला आले. तर हे बरोबर आहे का? मला तर नाही वाटत हे बरोबर असं. बघा बाबा, तुम्हाला काय वाटतं? तर त्यांना जेव्हा शिवून दिला का तेव्हा बरोबर बसत होता. बरेच दिवस त्या वापरत पण होत्या, पण मध्ये त्या आजारी पडल्यामुळं त्यांची तब्येत थोडी कमी झाली ना, मग उतरत असेल. तर त्यांनी माझ्याकडे आणून दिला तर मी म्हटलं ठीक आहे ना, मी देते करून. पण मग याला दुसरं काही नाही करता यायचं. आता मी नॉड लावून देते, मग उतरायचं नाही. पण त्यांचं म्हणणं असं आहे की नॉड नाही लावायची, बाह्या उसवून मुंड्यामध्ये काहीतरी कमी जास्त करून मग मला रिपेअरिंग करून द्या. आता बघा ना, कधी कुठं नाही, परत बाह्या उसवायच्या म्हणजे फक्त बाह्याच नाही ना, हे काही हे सगळंच उसवायला लागेल. ह्या साईडच्या शिलाया उसवायच्या, या शिलाई उसवायच्या आणि परत किती कुटाण्याचं काम आहे बरं हे. तर बघा ना, काही काही कस्टमर कसे असतात. मला तर वाटते हे मुद्दामच करत असणार आहेत. पण आता काय, दिलं त्यांनी आणून तर देईल म्हटलं करून. मग काय, आता माझ्याकडे शिवलंय म्हटल्यावरती जबाबदारी मीच घ्यायची आता फाटेपर्यंत. समजा आपण या दुकानातून जेव्हा साडी घेतो आणि त्या साडीची लेस उसवली जाते काही काही दिवसातच, तर आपण परत रिटर्न करतो का ती साडी? नाही ना. आपण इथंच कुठंतरी टेलरकडे जाऊन टिपा मारून व्यवस्थित करून घेतो. तर यांना नॉड लावून ठीक झालं असतं, पण त्यांचं म्हणणं आहे का नाही, नॉड नाही लावायची, मला काही नॉड आवडत नाही, तुम्ही पूर्ण बाह्या उसवून आणि मग काय करता येईल ते बघा. त्याच्यानंतर परत आले होते ते दुसरा ब्लाऊज शिवायला, पण मी काही त्यांचं घेतलंच नाही. म्हटलं नको, तुमचं माप काही बसत नाही माझ्याकडून व्यवस्थित, त्याच्यामुळे मी काही तुमचा ब्लाऊज शिवणार नाही आता. जर तुमच्याकडं या असे कस्टमर असतील किंवा भविष्यात पुढं आले तर तुम्ही पण त्यांचे जास्त लाड करू नका. त्यांना सरळ सांगायचं, मला काही तुमचं माप बसत नाही आणि तुम्ही काय माझ्याकडे शिवायला टाकू नका, दुसरीकडे कुठं पण द्या. कारण हे खूप त्रासदायक असतं आपल्याला. आता हे एवढं उसवून परत रिपेअर करायचं म्हटल्यावर तेवढ्या वेळात माझे 1-2 तरी ब्लाऊज होतील. किती कुटाण्याचं काम आहे बरं. त्याच्यामुळे तिचे ब्लाऊज आता मी घ्यायचेच बंद केले. तर जाणून बुजून पण करत असेल कदाचित. आणि आता बरं असं पण नाही ना, 2-4 महिने झाले किंवा 5-6 महिने झाले शिवलंय मग आणलंय. जवळजवळ 1.5 वर्षाने आणलंय. 1.5 वर्षात आपल्या शरीरात कितीतरी बदल होऊ शकतात ना. त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे. हो बाबा, द्या नॉड लावून, थोडे दिवस अजून वापरेन आणि देईन टाकून. पण नाही, त्यांना फार उसवूनच पाहिजे. असे कस्टमर तर नको वाटतात बाबा आपल्याला. तर चला मैत्रिणींनो, आपण दुसऱ्या टॉपिककडे वळूया. तर दुसरा टॉपिक आहे आपला ब्लाऊजची शिलाई कशी ठरवायची. तर बघा, मी कशी ब्लाऊजची शिलाई ठरवते ते तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर आता समजा फॉर एक्झाम्पल आहे प्रिन्स कट ब्लाऊज. तर प्रिन्स कट ब्लाऊजची आमच्याकडे 250 रुपये शिलाई आहे. तर तुमच्याकडे जशी असेल तशी तुम्ही लावायची. आता प्रिन्स कट म्हणजे रेग्युलर शिलाई. रेग्युलर शिलाई आपल्याकडे आहे 250 रुपये. 250 रुपये. त्याच्यामध्ये आपण त्याला काय किती खर्च केला आहे तो सगळा ॲड करायचा. तर आता मला ही डायमंडची लेस आहे, तर ही लेस मला 70 रुपये मीटरने भेटलेली आहे. तर मी या लेसची लावणार आहे 70 रुपये. लेस डायमंड लेस
70 रुपये. आणि ही लेस आहे 120 रुपये मीटरची, बाहीला जी लावली ना ती. मग तिचे 120 रुपये ॲड करायचे. त्याच्यात प्लस हा नथीचा पॅच आहे, तर हा पॅच आहे 50 रुपयाचा. मग हे 50 रुपये त्यात ॲड करणार. 50. आणि हे खालचे गोंडे जे आहेत ना गोल्डन कलरचे, तर हे आहेत 10 रुपयाचे. गोंडे 10 रुपयाचे. आणि ही नॉड 10ची. तुमच्याकडे काय रेट असेल तसं रेट लावायचे ते. तर एवढा सगळा मला खर्च झाला आहे. आणि मग आता त्याच्यात आपली मेहनत ॲड करायची. मेहनत, तर मेहनतीचे कसे लावायचे, जसं आपल्याला वेळ लागेल तसं तसे लावायचे. 50 रुपये, 100 रुपये. तर ही ब्लाऊज डिझाईन बनवायला मला जरा जास्तच वेळ लागला आहे, कारण ही डायमंडची लेस लावायला खूप वेळ गेला मला. आणि त्याच्यामध्ये पुढं फ्रंट नेकला या पद्धतीने मी आता ट्रेंडिंग फ्रंट नेक आहे ना काट लावून, तर तो बनवला आहे. त्याच्यामुळे मग मी माझ्या मेहनतीच्या ह्याच्यात 100 रुपये ॲड करणार आहे. एकूण मग शिलाई किती झाली, 610 रुपये. तर मग त्याच्यात आपल्या मनाने अजून 10-20 रुपये एक्स्ट्रा पण लावू शकता, किंवा 10-20 रुपये कमी पण करू शकता. पण शक्यतो कमी नाहीच करायची. 600चे 650 केले तरी काय हरकत नाही. आणि आमच्याकडं एवढंच शिलाई येतं, जरा कमी रेट. त्याच्यामुळे याची शिलाई, जर हाच ब्लाऊज जर नारंगावला शिवला ना, तर 700-800च्या कमी काही देणार नाही, किंवा 1000 रुपये पण येऊ शकतात. पण आम्ही जरा खेडेगावात राहतो ना, त्याच्यामुळे आमच्याकडे शिलाई कमी आहे. तरी पण आता हा दुसरा ब्लाऊज आहे, तर हा पण प्रिन्स कटचाच आहे. तर याचे आपण रेग्युलर 250 रुपये लावले. त्यात ही लेस मला भेटली 15 रुपये मीटरने. एकच मीटर लागली. मग हिचे 15 रुपये लावले. आणि नॉडचे 10 रुपये लावले. आणि सिंपल डिझाईन असल्यामुळं ही जरा लवकर झाली, म्हणजे हिला काही खूप जास्त वेळ नाही लागला, म्हणून याचे मी 50 रुपये लावले. तर मग अशी हिची शिलाई किती झाली, 250 प्लस मेहनतीचे 50 प्लस 10 आणि हे 15, 300, 310, 330 रुपये. 325 होतात, पण 330 रुपये लावले. तर ठीक आहे, मग त्यांना पण जरा परवडतं कमी रेंजमध्ये डिझाईनचं भेटल्यावर. कारण याची शिलाई 500 रुपये नारायणगावसारख्या ठिकाणी आहेत. आम्ही खेडेगावात असल्यामुळे आमच्याकडं जरा कमीच आहे. मग मी ही अशी शिलाई काढते, निदान आपला खर्च तरी त्यातून निघला पाहिजे, आणि आपल्या मेहनतीचं फळ पण आपल्याला भेटलं पाहिजे. तुम्ही पण तुमच्या एरियामध्ये जसं मटेरियल भेटते तसं त्या पद्धतीने रेट लावा, आणि आपली शिलाई ठरवा. असं नाही की ते तेवढे घेतात म्हणून आपण एवढे घेतले पाहिजे, असं काही नाही. आपण ठरवायची. आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटलंच पाहिजे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.